नमस्कार. आजच्या या विशेष सत्रात आपण एका खऱ्या अर्थाने सुवर्ण संधीचा वेध घेणार आहोत. शिक्षणाची ओढ आहे, पण वेळेची किंवा वयाची अडचण येतेय? तर मग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र तुमच्यासाठी एक उत्तम मार्ग घेऊन आले आहे. आज आपण त्यांच्या MA इतिहास या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. चला तर मग उच्च शिक्षणाचे दरवाजे खुले करणाऱ्या या खास उपक्रमाची माहिती घ्यायला सुरुवात करूया. आता इथे बघा, राष्ट्रवाद, प्राचीन भारत, स्त्रीवाद, वसाहतवाद हे शब्द ऐकले की काय वाटतं? हे फक्त इतिहासाच्या पुस्तकातील कोरडे शब्द नाहीत बरं का. यावरून आपल्याला या विषयाची शैक्षणिक खोली आणि अफाट व्याप्ती लक्षात येते. इतिहास म्हणजे फक्त जुन्या तारखा पाठांतर करणं नव्हे, तर तो मानवी समाज आणि विचारांचा एक सखोल अभ्यास आहे. यावरूनच आपल्याला या अभ्यासक्रमाच्या विशाल कॅनव्हासची नक्कीच कल्पना येईल. तर या सत्रात आपण नेमके काय पाहणार आहोत? अगदी थोडक्यात सांगायचं तर MA इतिहास ही एक सुवर्ण संधी का आहे? हा अभ्यासक्रम नेमका कोणासाठी आहे? त्याची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत? यातून मिळणाऱ्या करिअरच्या विविध संधी आणि शेवटी सर्वात महत्त्वाची अशी प्रवेश प्रक्रिया आणि शुल्क. वळूया आपल्या पुढच्या भागाकडे. हा अभ्यासक्रम नेमका कोणासाठी आहे आणि शिक्षणातील अडथळे कसे दूर होतात? खरं सांगायचं तर हा अभ्यासक्रम किती सर्वसमावेशक आहे हे पाहून तुम्हीही थक्क व्हाल. कोणत्याही शाखेचा पदवीधर इथे प्रवेश घेऊ शकतो. म्हणजे सायन्स किंवा कॉमर्स बॅकग्राऊंड असेल तरीही चालतं. युवक युवती तर आहेतच, पण विशेषतः MPSC आणि UPSC सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, ज्यांच्यासाठी इतिहासाचा सखोल अभ्यास ही यशाची गुरुकिल्लीच असते. याशिवाय गृहिणी, ज्येष्ठ नागरिक, नोकरदार वर्ग, शेतात राबणारे शेतकरी, सीमेवर लढणारे सैनिक, व्यावसायिक आणि कामगार या सर्वांसाठी ही दारे सताड उघडी आहेत. सर्वांसाठी दूरशिक्षण हा ज्ञानप्राप्तीचा आधार हे विद्यापीठाचं ब्रीदवाक्य इथे 100% सार्थ ठरतं. ज्ञानाच्या आड वय किंवा वेळ कधीच येऊ शकत नाही, हेच खरं. पण आता तुमच्या मनात साहजिकच एक प्रश्न आला असेल. सीमेवरचे सैनिक, शेतकरी, पूर्ण वेळ काम करणारे नोकरदार किंवा कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या गृहिणी, अशा अगदी भिन्न पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना एकाच शैक्षणिक कार्यक्रमाचा कसा काय फायदा होऊ शकतो? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना? याचं उत्तर आपल्याला या अभ्यासक्रमाच्या भक्कम रचनेत आणि त्यांनी दिलेल्या सुविधांमध्ये सापडेल. चला तर मग तेही समजून घेऊया. आता पाहूया पुढचा महत्त्वाचा मुद्दा, अभ्यासक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये, जिथे उच्च शैक्षणिक दर्जा आणि दूरशिक्षण यांचा सुरेख संगम पाहायला मिळतो. बघा, या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना घरबसल्या दर्जेदार स्वयं अध्ययन साहित्य आणि कंटेंट अगदी सहज मिळतो. शिवाय पूर्णवेळ शिक्षक आणि तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन व संपर्क सत्रे आयोजित केली जातात. सर्वात जमेची बाजू म्हणजे स्पर्धा परीक्षा आणि विशेषतः नेट सेट परीक्षांसाठी इथे विशेष मार्गदर्शन दिलं जातं. तसेच एकाच वेळी 2 पदव्या घेण्याची म्हणजे ड्युअल डिग्रीची सोय आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी तब्बल 87 अभ्यास आणि परीक्षा केंद्रे उपलब्ध आहेत. ही वैशिष्ट्येच या अभ्यासक्रमाचा भक्कम पाया आहेत. आणि माहितीपत्रकातील एक अत्यंत रंजक आणि लक्षवेधी मुद्दा म्हणजे ऑन जॉब ट्रेनिंग व रिसर्च प्रोजेक्टच्या माध्यमातून कौशल्य विकास. होय, तुम्ही बरोबर ऐकलत. सामान्यतः दूरशिक्षणाच्या अभ्यासक्रमांमध्ये प्रात्यक्षिक ज्ञानावर इतका थेट भर दिला जात नाही. मात्र इथे ऑन जॉब ट्रेनिंग आणि संशोधन प्रकल्पांचा समावेश असणं हे याला इतर पारंपरिक पर्यायांपेक्षा पूर्णपणे वेगळं आणि व्यावहारिक बनवतं. हे केवळ पुस्तकी ज्ञान नाहीये, तर हा प्रत्यक्ष कौशल्य विकास आहे. आता वळूया चौथ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे, विविध करिअर संधी म्हणजेच भविष्याकडे वाटचाल. आपल्याकडे एक मोठा गैरसमज आहे की इतिहास विषय घेऊन पदवी मिळवली म्हणजे फक्त शिक्षकच होता येतं. पण तसं अजिबात नाहीये. यातील वैविध्य खरोखरच अफाट आहे. शैक्षणिक क्षेत्र तर आहेच, पण संशोधन आणि पुरावे लेखागार म्हणजेच रिसर्च आणि आर्काइव्स मध्ये खूप मोठा वाव आहे. पर्यटन क्षेत्र, संग्रहालये आणि वारसा जतन संस्थांमध्ये अशा जाणकारांची नेहमीच आवश्यकता असते. एवढंच नाही तर मीडिया आणि प्रकाशन संस्था, तसेच विविध स्वयंसेवी संस्था म्हणजेच NGOs आणि सांस्कृतिक संस्थांमध्येही इतिहासाच्या विद्यार्थ्यांसाठी अमर्याद संधी आहेत. इतिहास हा विषय आपल्याला केवळ भूतकाळाशी जोडत नाही, तर भविष्यातील अनेक व्यावसायिक क्षेत्रांचे दरवाजे सताण उघडून देतो. विद्यापीठाच्या मूळ माहितीपत्रकातच हे सर्व मुद्दे एका दृष्टिक्षेपात अतिशय सुंदररित्या स्पष्ट केले आहेत. हा कोर्स कोणासाठी, सुविधा कोणत्या, करिअरची क्षेत्र कोणती आणि प्रवेश कसा घ्यायचा, या सर्व प्रश्नांची उत्तरे इथे एकाच ठिकाणी मिळतात. यामुळे ही संपूर्ण माहिती लक्षात ठेवणं खूप सोपं जातं.
आणि आता आपला शेवटचा टप्पा, प्रवेश प्रक्रिया आणि शुल्क, म्हणजेच द बॉटम लाईन. लक्ष द्या, प्रवेश शुल्क आहे फक्त 5,335 रुपये. होय, केवळ 5,335 रुपये. अर्थात यामध्ये परीक्षा शुल्क वगळलेलं आहे. तरीही आत्तापर्यंत आपण ज्या सर्व उच्च दर्जाच्या सुविधा पाहिल्या, जसं की दर्जेदार साहित्य, तज्ज्ञ प्राध्यापक, नेटसेट मार्गदर्शन आणि कौशल्य विकास, या सर्वांचा एकत्रित विचार केला तर हे शुल्क खरोखरच अतिशय माफक आहे. एवढ्या कमी आर्थिक गुंतवणुकीत मिळणारा हा ज्ञानाचा आणि करिअरचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट खूपच मोठा आहे. तर मग वाट कसली पाहताय? प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. सुलभ अशा ऑनलाईन फॉर्मद्वारे तुम्ही प्रवेश घेऊ शकता. कोणत्याही मार्गदर्शनासाठी किंवा माहितीसाठी आपण थेट समन्वयक डॉक्टर मुफीद मुजावर यांच्याशी संपर्क साधू शकता. त्यांचा मोबाईल क्रमांक आहे 8149268840. पुन्हा एकदा सांगतो, 8149268840. किंवा तुम्ही mahistcdo@unishivaji.ac.in या ईमेल आयडीवरही विचारणा करू शकता. पुढील पाऊल टाकण्यासाठी आवश्यक असलेलं सर्व काही इथेच उपलब्ध आहे. या सत्राच्या शेवटी एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर नक्की मनन करा. जगाचा किंवा आपला हा गुंतागुंतीचा इतिहास समजून घेणं हे केवळ भूतकाळ जाणून घेण्यापुरतंच मर्यादित आहे का? की उद्याच्या करिअरमधील आव्हानांना धैर्याने सामोरे जाण्यासाठी आणि स्वतःला सक्षम करण्यासाठी हे एक अत्यंत प्रभावी साधन ठरू शकतं? नक्की विचार करा. इतिहासाचा सखोल अभ्यास आपल्याला अधिक प्रगल्भ बनवतो, विचारांची स्पष्टता देतो. या सुवर्णसंधीचा लाभ घ्या आणि ज्ञानाच्या या अद्भुत प्रवासात सामील व्हा. उच्च शिक्षणाच्या या वाटेवर पाऊल ठेवण्यासाठी आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा.